सोलापुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामाचा आढावा घेतलाय। यावेळी पालखी मार्गाचे सुमारे 80% काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली। उर्वरित कामांमध्ये काही स्थानिक मागण्या असून त्यांचाही विचार सुरू असल्याचं गडकरी म्हणाले। तसेच डिसेंबरपर्यंत पालखी मार्गाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात या प्रकल्पाचं उद्घाटन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। संबंधित सर्व प्रकल्पांची बैठकही पार पडल्याची माहिती यावेळी देण्यात आली। दरम्यान पेट्रोल दरवाढीबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर भाष्य करणं टाळल्याचं पाहायला मिळालं। पालखी मार्गाचं 80% पेक्षा जास्त काम पूर्ण झालेलं आहे। या कामामध्ये कुठे कुठे जनतेच्या गैरसोयी आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्याची क्वालिटी कशी आहे, लँडस्केपिंग कसं झालेलं आहे, हे सगळं परीक्षण आहे। आज तुकाराम महाराज पालखी मार्गाचा आहे, दोन्हीचे सगळे रिपोर्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये काही ठिकाणी काल नवीन कामे घोषित केले आहेत, त्या सुधारणा करायच्या आहेत। साधारणतः डिसेंबर पर्यंत हा पूर्ण 100% पूर्ण करून याचं पुढच्या वर्षाच्या जानेवारीच्या याच्यात उद्घाटन करायचं असा प्रयत्न आहे। त्यामुळे नक्की होईल। सोलापूर धारावीची बैठक घेतली सर, रखडलेल्या प्रकल्पांच्या सगळ्या प्रकल्पाची बैठक झाली, सगळ्यावर मार्ग निघाल्या, कलेक्टरही होते दोन्ही आणि लवकर मार्ग। मांढा तालुक्यातील टेंभुर्णी ते पंढरपूर दरम्यानचा 48 किलोमीटरचा महत्त्वाचा मार्ग आता चौपदरी करण्यात येणार आहे। या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे। मराठवाडा आणि विदर्भ भागाला पंढरपूरशी जोडणारा हा मार्ग प्रमुख मानला जातोय। विशेषतः आषाढी आणि कार्तिकी वारी दरम्यान या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाविक आणि पालख्या प्रवास करत असतात। त्यामुळे रस्ता चौपदरी झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या महामार्ग प्रकल्पासाठी सुमारे 900 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीन गडकरी साहेब पुण्यापासून पंढरपूर दौरा झाला। यामध्ये मी बस मधला प्रवास केला। गडकरी साहेबांना पत्रामध्ये भेटल्यानंतर आम्ही मागच्या वेळी देखील भेटतो होतो, आता देखील आज भेटलो आणि गडकरी साहेबांना विनंती केली की टेंभुर्णी पंढरपूर ह्या रस्त्यावरची वाहतूक 10,000 पेक्षा जास्त गाड्या या ठिकाणी 24 तासात जातात। या महत्वाची गरज आहे। त्याच्यावरून अनेक पालख्या त्या ठिकाणी येतात। मग नगर बाजूने येणाऱ्या सगळ्या पालख्या, गाजल्यानगरून येणाऱ्या पालख्या असतील, आजूबाजूच्या छोट्या मोठ्या पालख्या असतील, त्यामुळं या रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे। आणि आज आनंदाची गोष्ट की गडकरी साहेबांनी फलटणच्या पत्रकार परिषदेमध्ये पंढरपूर हा टेंभुर्णी टू पंढरपूर हा NHI रस्ता त्या ठिकाणी मंजूर केला 48 किलोमीटर। त्याच्यासाठी 9.5 किलोमीटरचा पंढरपूरवरनं अनवलीपर्यंत बायपास देखील यामध्ये समाविष्ट केलाय आणि 9.5 किलोमीटर त्या ठिकाणी आज त्याबद्दल सर्वप्रथम गडकरी साहेबांचे आभार मानतो। आणि सोलापुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान एक वेगळंच राजकीय चित्र पाहायला मिळाले। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतलिंग शतगार हे नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यासाठी शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले होते। यावेळी मोठी गर्दी आणि गोंधळाच्या वातावरणातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्षांकडून करण्यात आलेला सत्कार स्वीकारल्याचं पाहायला मिळालं। या भेटीनंतर सोलापुरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं असून या घडामोडीकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय। नवनियुक्त विधान परिषद सदस्यांच्या शपथविधी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दीक यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय। या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे। पनवेलमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर प्रमुख योगेश चिले यांनी प्रतिक्रिया देताना राज्यात मराठी भाषेला प्राधान्य देण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारसमोरच मराठीऐवजी परभाषेत शपथ घेणं म्हणजे सरकारच्या भूमिकेलाच विरोध असल्याची टीका केली आहे। मराठी भाषा सक्तीची भूमिका मांडणारे नेते आणि सरकार यांच्यासमोर असा प्रकार घडणे ही गंभीर बाब असल्याचंही त्यांनी म्हटलंय। या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। पाहुयात योगेश चिले यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे।
सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय. खासदार प्रणिती शिंदे यांची बदनामी आणि महिलांचा अवमान होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप करत पालकमंत्री गोरे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तर 7 दिवसाच्या आत जाहीर माफी मागून माध्यमांसमोर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी नोटिसात करण्यात आली आहे. तसेच राजकारणातील महिलांविषयींचा त्यांचा दृष्टिकोन अयोग्य असल्याचे टीकाही करण्यात आली आहे. या प्रकरणी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी भूमिका मांडत संबंधित वक्तव्यांवर आक्षेप नोंदवलाय. या घडामोडीनंतर सोलापुरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची अब्रूनुकसानी केली, त्यांचा अपमान केला, जाहीरपणे अनेक अशी वक्तव्य केली जो स्त्रीत्वाचा अपमान ठरेल. या सगळ्या संदर्भात त्यांना कायदेविषयक नोटीस पाठवण्यात आलेली आहे. हे सातत्याने बघण्यात आलेलं आहे की जयकुमार गोरे हे बेताल वक्तव्य करतात. विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात, राजकारणात असलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात असलेल्या स्त्रियांच्या संदर्भात त्यांची भूमिका आणि दृष्टिकोन हा अयोग्य, दूषित स्वरूपाचा असा आहे आणि त्यामुळे ते चारित्र्यहनन करण्यापर्यंत सुद्धा वक्तव्य करताना आपल्याला दिसतात. या सगळ्या अशा वक्तव्यांची एक मालिका त्यांनी कदाचित सुरू केली होती आणि त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातले उल्लेख नोटीसमध्ये करून जयकुमार गोरे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे की त्यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांची 7 दिवसात माफी मागावी आणि ती माफी मागून त्या जाहीर माफीचं प्रकटन हे वृत्तपत्र माध्यमं तसंच TV चॅनल यावर सुद्धा करावं आणि यानंतर त्यांनी स्वतःच्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडून आणावा आणि स्त्रियांप्रती संवेदनशील दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे. अपमानजनक वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे आणि एकूणच राजकारणात आणि समाजकारणात असलेल्या स्त्रिया या काही म्हटलं तरी त्यांना चालेल अशा स्वरूपात त्यांची जी भूमिका आहे ती अरेरावीपूर्ण आहे. त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांच्या बोलण्यातला कुत्सितपणा आणि इतरांना चिडवल्यासारखं त्यांना क्षुल्लक असल्याप्रमाणे बोलणं हे त्यांनी थांबवलं पाहिजे अशी सुद्धा अपेक्षा कायदेशीर नोटीसमधून करण्यात आलेली आहे.